नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 30 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कमी साईजमध्ये किती सुंदर आणि परफेक्ट बसणारा असा ब्लाऊज आपण कटिंग करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकली 14ची. याच्यामध्ये तुम्हाला उंची कमी जास्त करता येईल. आता 14ची उंची टाकली तर ब्लाऊज 13 इंचावर शिवून होतो. आता शोल्डरसाठी आपण एक मार्किंग करू. तर शोल्डर आपल्याला घ्यायचे 5 इंच. 5 इंच एकदम 30 साईजला परफेक्ट असं बसून जातं, कमी जास्त होत नाही किंवा शोल्डर अजिबात उतरत नाही. आणि मोंड्यासाठी पण 5 इंच घेतले. आता 7.5 इंच आपला 30 छातीचा चौथा भाग येऊन जातो. त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करायचं आहे लूजिंगसाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लूज ठेवू शकता, 1.5 इंच किंवा 2 इंच, पण कंपल्सरी 2 इंच ठेवलं तर चांगलंच आहे. आता हे पूर्ण माप झालं इथपासून एवढं 9.5 इंच. तर खाली आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. अर्धा इंच कमी केल्याच्या नंतर आपण ही लाईन अशी आखून घेऊयात. आता आपण अर्धा इंच पुन्हा एकदा पाठीमागं यायचं आहे. तुम्ही कुठला पण ब्लाऊज शिवा, अशा पद्धतीने जर कटिंग केली तर मोंड्यामध्ये अजिबात चून पडत नाही. कारण ज्या कस्टमरने मला ब्लाऊजचे फोटो काढू दिलेत किंवा व्हिडिओ काढू दिलेत, तर तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये अजिबात चून वगैरे काहीच पडत नाही. पाठीमागचा भाग आपण घेतला मग 1.5 इंचावर आणि फ्रंट भाग घेतला आपण 1 इंचावर. आता हा मधला पॉईंट कशामध्येच धरला जाणार नाही, कारण तो अंदाजे आपण हे केलेला इथपासून 1.5 इंच आणि खालपासून आपण 1 इंच असं घेतले. मग आता आकार आपण व्यवस्थित दिला पाहिजे, कारण मोंड्यामध्ये हाच प्रॉब्लेम येऊन जातो का ज्यावेळेस आकार आपल्याकडून चुकतो तर त्यावेळेला चून वगैरे पडते किंवा कापड ओढल्यासारखं होऊन जातं. तर तसं न होता मोंड्याचा आकार व्यवस्थित द्या. 2 इंच आपण गळा घेणार. 2 इंच गळा घेतल्याच्या नंतर आपण पाठीमागचा गळा 10 इंचावर टाकायचा आहे. वरती 2 घेतले तर खाली अर्धा इंच जास्त घ्या. 2.5 इंच असं माप टाकले. आता आपण याला गळ्याला आकार खूप सिंपल पद्धतीने जरी दिला तरी चालते, कारण कस्टमरला गळ्याला आकार थोडासा पान गळ्यासारखा लागत होता. आता हा व्यवस्थित नाही आला, पण याला आकार व्यवस्थित द्या. मी तुम्हाला कटिंग करून नक्की दाखवते याचा आकार. आता मी अर्धा इंच इथं सोडून देणार, का मी तुम्हाला हर वेळेला सांगितलं का मी ते कशा पद्धतीने त्याची कटिंग करते. आता हा पाठीचा भाग एकदम परफेक्ट असं आपलं कटिंग झाले. आता हा भाग आपल्याला जे अस्तर आहे डायरेक्ट मी जागेवर पलटी केलं. आता हे जसं कपडा आहे त्यानुसारच आपल्याला लगेच प्रेस करायचं आहे, म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला जे मोंड्याची बाजू आहे ती लक्षात येऊन जाते. असं आखून झाले. परत एकदा मी चेक करून घेते 14 इंचावर पूर्ण आपली मार्किंग आहे का नाही. 14 इंच थोडंसं खाली येते, ही मार्किंग थोडीशी वरती गेली. आता परत एकदा आपण 1 इंचावर एक मार्क करायचं आहे खाली. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले प्रिन्सेस साईजसाठी आपण 1 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. थोडंसं मी बाहेर पण काढले. मग आता आपल्याला फ्रंट गळा घ्यायचा आहे 6 इंचाचा. इथं वरती गळा घेऊयात आपण 2 इंच, कारण आपण पाठीमागच्या भागामध्ये पण 2 इंचच घेतले. अशा पद्धतीने आपण गोल गळा घ्यायचा आहे. आता आपल्याला माप टाकायचं आहे 3 इंचाचा. तर आपण हे दोन्ही लाईन कवर केल्या. अंगावर माप घेतलं होतं 9.5 इंचावर आपल्याला टक्स पॉईंट आला आहे. तर हा 9.5 इंचावर ही लाईन आपण कवर करून घेऊ, इथपर्यंत येऊ. 1.5 इंच आपण हा टक्स घेतला आहे. आता हा टक्स काय होतं, ज्यावेळेस चेस्टनुसार माप वाढतं तर हे 2, 2.5 असं माप वाढत चालतं 3 इंचापर्यंत. आता हे 30 छातीचं होतं तर मग आपण 1.5 इंचच घेतले. आता तेच 1.5 इंच आपण परत एकदा बाहेर घेऊया ह्या लाईनपासून, म्हणजे आपण ह्या लाईनपासून 1.5 इंच बाहेर माप घेतले. ही लाईन आपल्याला इथपासून इथपर्यंत कवर करायची अशा पद्धतीने.
आता हा मोंडाचा भाग जो झाला, आपण तो फ्रंट भाग आकार दिला नाही, तर असा त्याला आकार द्यायचा आहे. हा झालेला आपला पाठीमागचा 1.5 इंचाचा, आणि नंतर मग हा आकार याला जॉईंट करून घ्यायचा. आता हे थोडंसं बाहेरून आलं. आता आपण कटिंग करताना ही लाईन कट करू. हे जास्तच गळ्याकडून आलं असं नाही येतं, ही लाईन आपण परफेक्ट धरू. हे तिरका आपण इथपर्यंत, मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले कशा पद्धतीने आपल्याला ही लाईन जॉईन करायची. अर्धा इंचापेक्षा आपण बाहेर इथं मार्किंग केले. तर बघा किती कमी वेळामध्ये आपण हा 30 छातीचा ब्लाऊज कटिंग केला आहे. तर तुम्हाला जर काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही तुमचे डाऊट मांडा कमेंटमध्ये, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो, छोटं जरी माप असलं तरी पण शोल्डर उतरतं किंवा मोंड्यामध्ये खालीवर होऊन जातं. तर आपल्या अशा पद्धतीने जर कटिंग केली तर एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज कटिंग पण आणि फिटिंग पण येते. कुठेही चून वगैरे पडत नाही किंवा कमी जास्त होत नाही. आपली टेक्निक सिंपल पद्धतीने आहे पण चांगली आहे. आता जेवढं शिवण्यामध्ये लागते तेवढं मी ठेवते, बाकीचं काढून टाकते असं. तर बघू शकतात हा 30 छातीचा आपण किती व्यवस्थित पद्धतीने ब्लाऊज कटिंग केलं आहे. तर आपण आता बाही कटिंग करू. तर बाही आपल्याला कस्टमरची 9.5 इंचाची घ्यायची. 9.5 इंचाची बाही घ्यायची. तर आपण काय करायचं, याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. अस्तरचा होता, आता आपल्याला 8.5ची घडी लागत होती. तर ठीक आहे, आपण मेन फॅब्रिकमध्ये करून घेऊ. 9.5ची घडी आपल्याला 9.5ची बाही लागते. तर आपण याच्यामध्ये 10.5 घेऊया, 1 इंच जास्त. 3.5 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे. आणि नंतर मग जेवढा आपल्याला दंडघेर आहे तेवढा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे 4 इंच. तर 4 इंच प्लस आपण त्याच्यामध्ये 4 इंच आपण असं माप टाकायचं आहे आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवू. आपण याला आता आकार देऊन घ्यायचा आहे. तर आकार खूप सुंदर आला आहे बाहीचा, आणि कमी याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने याची बाही कटिंग केली. बऱ्याच जणांना फुल बाही कशी कटिंग करायची तर ते लक्षात येत नाही. तर अशा पद्धतीने ब्लाऊजची बाही कटिंग करा, खूप कमी वेळामध्ये कटिंग होऊन जाते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, मी तुम्हाला गळा कसा कट करायचा आहे ते पण दाखवते. मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का गळा कट करताना हे आपण अर्धा इंच जे ठेवलं तर ते कशासाठी ठेवलं. आता हे सगळ्यात जास्त म्हणजे डिझाईनच्या गळ्याला भरपूर कामं येतं ही टेक्निक. तर आपण पाहू शकता हा गळा आपण बाजूला केला आणि अशा पद्धतीने हा गळा तयार झाला. का ज्यावेळेस आपण जर हा कपडा जर सगळाच काढला असता इथपर्यंत तर हे शोल्डर मागं पुढं होऊन जातं, म्हणजे गळा लक्षात येत नाही. पण जोडताना आपण शिलाई अशी ठेवायची पूर्ण इथपर्यंत, म्हणजे हे शिवल्याच्या नंतर मग हे आपण कट करून टाकायचं. तर तुम्हाला कशा पद्धतीने गळा आला, गळ्याचा आकार नक्कीच कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.